आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वेलकम वेलकम वेलकम. क्या बात आहे, म्हणजे आज माझी चांदी आहे. अरे काय आहे हा, दारावर बंपर ऑफर, एकावर एक फ्री. वाह, या या आते आते. ए थांब 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 थांब, भाकर तुकडा ओळखतो गो बाई तुमच्या नावाने. या या ये ना, ये नको घाबरू, ये. बोला काय म्हणणं आहे. कळली. तुझ्या या पहिल्या वाक्यातच तुझी काय लायकी आहे ती कळली. काय रे, तुला हे असं बोलायला जराही लाज नाही वाटत? आमचं जाऊ दे, पण तुझ्या बायकोला कळलं तर काय होईल ह्याची सुद्धा भीती नाही वाटत? तुम्ही एवढ्या लांब मला माझ्या बायकोची भीती घालायला आलाय. काढलं की, पण तिचा विश्वास माझ्यावर आहे अगं. हा म्हणजे तुम्ही दोघी काय 5 बहिणी जरी आला तिथे, रडला तो रडला, दंगा केलात ना, तरी ती विश्वास माझ्यावरच ठेवणार. सगळ्यात मेन पॉइंट काय माहितीये का, ती घरीच नाहीये. आता काय करशील, घरीच नाहीये ती, कशी भीती घालायला दोघी आता मला. हा, मग आम्ही आलो तेव्हा धक्का बसल्यासारखा उठून उभा का राहिलास? का नाही ग, एक्साइटमेंट आहे ती, तेवढं कळत नाही तुला. माझी बायको आले ना मला भेटायला, तिच्या स्वागतासाठी उभा राहिलो अगं. हिला काय झालंय पण, हा अशी काय तोंड पाडून. मला टेन्शन येते यार हिचं, काय करायचं काय नाही. विचार येत राहतात, काय होणार या बिचारीचं म्हणून. बिचारी? ह्या बिचारीचं काय करायचं म्हणजे? म्हणजे तुला माहित नाही, लग्न झालेल्या पुरुषांना जाळ्यात उडायचं, त्यांना हवं ते द्यायचं. अबीर, वेदाच्या बाबतीत हे असं बोलायला कोण समजतोस तू स्वतःला? ए सावकाश, चिल. बायको घरी नाही म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट दंगाच सुरू केला काय. सावकाश बोल ना, जे ठरवून आली आहेस ते बोल, पटकन निघ. कळलं? पटकन बोलायचं, पटकन निघायचं. चल 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 चल. वीर, इथे भीक मागायला नाही आली मी. माझ्या बहिणीपासून लांब राहायचं. तुझ्या बहिणीला सांगायचं, कळलं? मी नाही जा तुझ्या बहिणीकडे बघायला. मी फक्त वळतो आणि बघ ही अशी पटकन समोर येते. कळलं? कोण आहे ती? मिस युनिव्हर्स आहे का मोठी, तिच्याकडे सारखं बघत राहायला? ओळखलं नाही ना तुम्ही तुझ्या बहिणीला अजून? मी ओळखू नये. माझ्या जागी दुसरा पुरुष असता ना तरी हेच केलं असतं. क्लिनिक मध्ये जाऊन जाळ्यात ओढलं असतं, हवं ते दिलं असतं. हिचं लय कॅरेक्टरच बेकार आहे माहितीये का. वीर, तू म्हणतो तशी मुलगी नाहीये मी. तू भाग पाडलास मला प्रेमात पडायला, म्हणून प्रेमात पडले मी तुझ्या. माझ्यासाठी विष पिऊन सुसाईड करायला निघालास ना तू, म्हणून मला वाटलं खरंच प्रेम करतोस माझ्यावर. पण नाही,
खोटारडं निघालं खूप. वेदा, वेदा शांत हो. ह्या असल्या माणसासाठी रडायची काही गरज नाहीये. अबीर, काय ठरलंय तुझं फायनल? काय ठरवलंय म्हणजे? माझं तर ठरलंय. हिचं काय? हिच्याकडे तर दुसरा ऑप्शनच नाहीये आता. लग्न झालंय तुझं माझ्याशी. चांगल्या बायकोसारखं राहायचं. माझी पहिली बायको नसताना घरी यायचं. नवरा बायको जे करतात ते सगळं करायचं. हे तुला तर माहिती आहे ना? खुश ठेवायचं बस. त्यापेक्षा आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जाऊन तुझी कंप्लेंट करते. याआधी तू ज्या ज्या मुलींना फसवलंयस त्या सगळ्या मुलींची ओळख आणि पत्ते आहेत माझ्याकडे. त्यांना आत्ता सांगितलं ना तर सगळ्याच्या सगळ्या तुझ्या विरुद्ध साक्ष द्यायला उभ्या राहतील. बोल, करू कंप्लेंट? बोल ना, आता काय झालं? आता का तुझी वाचा बसली? ऐक ना, हे बघ, पोलीस स्टेशन मध्ये वगैरे जायची काही गरज नाहीये. आपण सेटलमेंट करू काहीतरी, मधला मार्ग काढूया ना, है ना? पोलीस बिलीस कशाला पाहिजे? सेटलमेंट? हे वेदा, हे असल्या भेकडासमोर रडतेस तू? अगं साधं पोलिसांचं नाव काढलं तर पाय लटपटायला लागले ह्याचे. हे असल्या नीच माणसाची भीती आहे तुझ्या मनात? एक थोबाडीत मारली ना तर पाय धरत येईल तुझे. मी तर म्हणते मार याच्या थोबाडीत. अगं रडतेस काय? ये ये इथे. मार वेदा, मी सांगते ना, तू मार. नाही वेदा, अगं तू याला काय घाबरतेस? मी आहे. तुझा सगळा राग काढ, तू मार. नाही वेदा, अगं ह्याची ज्या गोष्टीची लायकी आहे ना ती गोष्टाला मिळायलाच पाहिजे. वेदा मार. ए मार ना बाई, ती बडबडते कधीपासून एवढं. तू मार ना, चल मार, चल. आणि एक नाही, मस्त 4-5 मार कानपट फोडून टाक माझे. चल ये मार, चल मार मार. काय प्रॉब्लेम? पोलिसांचं फक्त लक्षात ठेवायचं. हा, सेटलमेंट. हा चल, ए मार बाई मार. वेदा, अगं हे असं मारायचं. वेदा मार. वेदा मार. बस ना, ए बस ना. झालं ना, मारलीस ना तू आता. बस झालं ना, करून टाक ना. चल ना, सेटलमेंट करून टाक ना. सोड ना, चल ना. पोलीस बिलीस नको आता आपल्या. चल. कळलं? त्याची लायकी काय ते कळलं? वेदा, मी सांगते तू मार येता. वेदा, अगं मार. मार वेदा. वेदा, अगं मार ना. हेच लायकी आहे तुझी.
यापुढे वेदाला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि तिच्या आयुष्यात परत कधीच यायचं नाही. समजलं अबीर? आता थोबाडीत मारून निभावलंय, नाहीतर जीव घेईन तुझा. चल वेदा. धनु, तू आलीस? ये काय हे क्लायंट्स होते, त्यांना काय फोटोज काढायचे होते, तर मी म्हटलं तुम्ही स्टुडिओला या ना, तिकडे सगळा सेटअप आहे आपला. तर ते म्हणे की अर्जंट आहे म्हणून. म्हटलं अर्जंट आहे तर मग आता थोडा वेळ थांबा, म्हटलं आपण काहीतरी लाईट्स वगैरे बघून. हे मी खरं सांगतोय, ह्या क्लायंट्स आहेत, त्यांना फोटोज काढायचे होते. एक शब्द पण काढू नकोस तोंडात. तुझी वाईट वेळ सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा इथे येत होतो तेव्हा रस्त्यात तुझ्या बायकोला आधीच भेटलो होतो. इथे फोटोग्राफर अबीर साने म्हणून कोणी राहतं का? हो, पण तुमचं काय काम होतं? नाही म्हणजे मी त्याची बायको तन्मयी म्हणून विचारलं. तन्मयी माझी कझिन. जेव्हा आम्हाला कळलं की ही तुझी बायको आहे तेव्हा तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली आम्ही. पण तू म्हणालास तसा हिचा विश्वास बसला नाही आधी. मग तिला मी सांगितलं की आधी आम्ही आत जातो, त्याच्याशी बोलतो आणि मग जे काही होतंय ते तू इथे बाहेर थांबून ऐक. अबीर, मला आता दोनच पर्याय दिसतात. एक तर तुला पोलिसांमध्ये देऊन तुझी हाडं खिळखिळी करावी, नाहीतर तुला आत्महत्या करायची हौस आहे ना, उठसूट आत्महत्या करायची धमकी देतोस, तर तुला जेवणात विष कालवून तुला कायमचं देवाघरी पाठवा. यातलं तुला काय आवडेल? कदाचित हे केल्यामुळे मला तुरुंगात जावं लागेल, पण ह्याने समाजाचं भलं होईल आणि समाजाचं भलं करायला मी मागे हटणार. तुझ्यासारख्या माणसाला जागीच ठेचायला. वेदा, अगं वेदा, शांत हो. ह्या असल्या माणसासाठी अजिबात रडायची गरज नाहीये. अगं ह्या माणसापेक्षा साप बरा.
आता ह्या माणसासाठी डोळ्यातनं एक अश्रूही काढायचा नाही. चल तू चल. तनू तनू ऐक ना, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतो. बहिणी आहेत ना, यांचा काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय अगं, म्हणून माझा गैरसमज होतो. अरे बाहेरून सगळं ऐकलंय मी. तू तिला माझ्या सोबत राहा, जसं चाललंय तसं चालू दे हा ऑप्शन दिला. लाज नाही वाटली का रे तुला? एक शब्द पण काढू नकोस. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जायचा तू. तर माझ्या हातून तुझा खून होईल. हे घर आणि हा बिझनेस कसा उभा केला माहितीये ना तुम्हाला? आणि घर आणि बिझनेस नुसता उभा नाही केला तर समाजात एक स्थान मिळवलंय स्वतःसाठी. अरे काय केलं यांनी? काय केलं? एका रात्रीत सगळं धुळीला मिळवलं. याला लॉकअप मधनं बाहेर काढण्यासाठी मी कुणाकोणाला फोन केले, कुणासमोर जाऊन नाक घासला आणि कुणाचे पाय धरले नाही माझं मला माहिती आहे. आणि त्यामुळे हा आज लॉकअपच्या बाहेर आहे. अहो पण हे सगळं जिच्यामुळे घडलंय ती गुड्डी असं काहीतरी वागेल असं वाटलं नसेल ना त्याला. आणि त्या गुड्डीने पण हे सगळं नाटक ना ठरवून केलंय पोलिसांसमोर, म्हणून तर अटक झाली याला. तेच मी सांगतोय कधीपासून यांना. ह्यांनी कशाला पण तिला भेटायला जायचं? तुम्ही काही म्हणा, पण ती गुड्डी सुद्धा समीर सारखीच निघाली, सूड घेणारी आणि कपटी मनाची. मम्मी बरोबर बोलतीये. आपल्या दोन घरांमध्ये कितीही भांडणं असली ना तरी मी तिच्याशी नेहमी चांगलंच वागलीये. मला असं वाटलं माझ्या शब्दाखातर ती आपल्याला मदत तरी करेल आणि आपल्या दादाला सोडवून आणता येईल, पण तिने तसं केलं नाही. एखाद्या शत्रूप्रमाणे वागली. यासाठी मी तिला कधीही माफ करणार नाहीये. हे बघ राधा, गुड्डीनी काय करावं ना हा तिचा प्रश्न आहे, पण ह्या सगळ्याचे काय परिणाम होतील याची ह्याला जरा सुद्धा अक्कल नाही. बाबा तुम्हाला जेवढा या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तेवढाच मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. स्वप्नील, तू एक शब्द बोल नका या बाबतीत. सिन्नरला मी नवीन ब्रांच सुरू करतोय, तिथे जाऊन गप गुमान ती ब्रांच सांभाळायची. बाबा मी इथून कुठेही जाणार नाहीये. का? अजून इथे राडे घालून बापाला त्रास देणार आहेस? बाबा जे काही झालं त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण त्या समीरला किंवा गुड्डीला घाबरून मी हे घर सोडून कुठेही जाऊन काम करत बसणार नाहीये. हवं तर मी माझे वेगळे प्लॅन्स वर्कआउट करेन, पण मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. स्वप्नील हा मुलगा बापाला अजून किती अपमान सहन करायला लावणार आहे परमेश्वरच जाणे. वेदा, जे काही झालंय त्याचा जास्त विचार करू नकोस. झालं गेलं सगळं विसरून जा.
कारण हाच या सगळ्यावरचा उपाय आहे. कसं विसरता येईल ताई? माझं तन मन सगळंच देऊन बसले मी त्याला. हे बघ, तू काही पाप वगैरे केलेलं नाहीयेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव वेदा, तुझ्या बाबतीत जे काही घडलंय त्यावरून आम्ही कोणीच तुला कधीच जज करणार नाही आहोत. आणि माणसाच्या आयुष्यात अशी कुठलीच जखम नसते जिला वेळ भरून काढू शकत नाही. त्यामुळे थोडा वेळ जाऊ दे, तू आपोआप हे सगळं विसरून जाशील बघ. आणि तो अबीर काय तुझ्या आयुष्यात परत येणार नाहीये, त्यामुळे तू त्याचं दडपण घेऊ नकोस. आता तुझ्या मनातलं दुःख, गिल्ट सगळं देवाच्या पायाशी ठेव आणि आयुष्याला नव्याने सुरुवात कर. पण मनात स्विच नसतं ना ग कोणतं. ते ऑन ऑफ करता येईल. कोण म्हणतं असं? असतं ना असं स्विच, ज्याला आपण काळ म्हणतो. तुला खरं सांगू, तरुण मन, विशेषतः आपल्या मुलींचं मन हे प्रवाही नदीसारखं असतं. ते वाहताना त्यात एखादा उणका पडतो, दगड पडतो, त्यामुळे सगळं पाणी ढवळून निघतं, गढूळ होतं. पण थोडा काळ जाऊ दिला ना वेदा, हे सगळं निवतं, सगळा गाळ आपोआप खाली बसतो. आणि पाणी नितळ होऊन पुन्हा व्हायला लागतं. तुला कळतंय ना वेदा मी काय म्हणते ते?